मित्रांनो, हा प्रश्न शिक्षक पात्रता परीक्षा 2025 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करावा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 30 सेकंदामध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत। गणितासाठी फक्त आणि फक्त ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून अशा ट्रिकच्या माध्यमातून शिकवलं जातं। पहा मित्रांनो, काय म्हटलंय बघा, व्याजावर रक्कम देणाऱ्या एका व्यक्तीला हे कळले की तिच्या रकमेवर 8% पासून ते 7.34% घट झाल्यावर तिच्या वार्षिक उत्पन्नात 61.50 ची घट होत आहे, तर तिची रक्कम किती। मित्रांनो, यातला फरक जर विचारात घेतला, हे बघा 7.25 आहेत हे आणि हे 8 आहेत, म्हणजे इथे फरक आहे 0.25%चा। 0.25 तेव्हा 61.50 एवढा फरक किंवा घट आहे, तर 100 तेव्हा क्वेश्चन मार्क, 100 तेव्हा क्वेश्चन मार्क। 61.50 गुणिले 100 भागिले 0.25, हा दशांश गेला, 25 एक 25, 25 चौक 100 आणि विद्यार्थी मित्रांनो येणारी संख्या आपल्याला लिहून काढायची। 4 0 0 परत 4 25 ला 0 आचेले 2, 4 2 6, 6 चौक 24 आणि विद्यार्थी मित्रांनो 24,600 तिची रक्कम किती होती, तर ती होती 24,600। बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे। असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। आपली आताच शिक्षक पात्रता परीक्षा बेसिक ॲडव्हान्स एक्झाम ओरिएंटेड बॅच चालू झालेली आहे। दिवसभरात 2-3 तास वेळ देऊन आपल्याला ही परीक्षा पास होण्याची 100% गॅरंटी ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आताच सबस्क्राईब, लाईक आणि जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।